97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अंमळनेरमध्ये सुरू आहे। या दोन्ही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांचा तात्विक वाद पाहायला मिळाला आहे। संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे आपल्यासोबत आहेत। सर, लोकशाही मराठीमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे। धन्यवाद। साने गुरुजींच्या संस्कारांनी, विचारांनी, कार्यांनी पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात पडलेली आहे। इथल्या माणसांनी माझ्यावर जो एक विश्वास दर्शविला, जे प्रेम दिलं मला आणि जे प्रेम मला मिळतं आहे, हे संबंध पाहून निश्चितपणे मी भारावून गेलेलो आहे। मराठीला अभिजात दर्जा मिळावा, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मताचा मी आहे आणि तो लवकरात लवकर मिळावा असं मला सुद्धा वाटतं। मराठी भाषा ही अभिजात आहे की नाही या संदर्भातले जे काही निकष आहेत, त्या निकषांची पूर्णता झालेली आहे। गेली 2500 वर्षांपासूनची आपली मराठी भाषा आहे, तिच्यावर अनेक भाषांनी आक्रमणं केली, पण ती आक्रमणसुद्धा पचवून ही मराठी भाषा आज उभी आहे आणि ती अधिक समृद्ध आहे। त्यामुळे मराठी भाषा मरणार नाही। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।